श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये दर्शामोशा या अमावस्याला आपण कोणकोणते उपाय करायचे या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दर्शामोशा ही उद्या म्हणजेच 12 डिसेंबर या दिवशी सकाळी 6:25 चालू होणार आहे। ती 13 डिसेंबरला पहाटे 2च्या दरम्यान ही अमावस्या संपणार आहे। तर या अमावस्याला आपण आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे ती बाहेर जावी, त्याचबरोबर आपल्या घरात भांडण कटकट ज्या होतात, आर्थिक प्रॉब्लेम येतात, आपल्या जीवनामध्ये खूप अशा समस्या निर्माण होतात। ह्या आपल्याला समस्या घालवण्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतात। आपण देवाची सेवा तर करतोच, नाही असं नाही, पण त्याचबरोबर आपल्याला हेही उपाय महिन्यातून एकदा करायचे असतात, तेही अमावस्येला। तर आपण कोणकोणते उपाय करू शकतो जेणेकरून आपले जीवन सुखी समृद्धी होईल आणि ज्या आपल्या अडीअडचणी आहेत त्या पटकन सुटल्या जातील। जरी आल्या तरी त्या येणार नाहीत असं नाही, येणार, पण त्या लगेच त्याच्यावरती काही ना काहीतरी मार्ग आपल्याला सुचेल, काही ना काहीतरी मार्ग सुचून त्या लवकरात लवकर अडचणी त्या दूर होतील। त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत। तर आपण प्रथम सकाळच्या पारी आपलं जे घर आहे ते संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर फरशी पुसण्यास सकाळच्या पारी आपल्याला फरशी पुसायची आहे। फरशी पुसताना जे आपण पाणी घेणार आहोत त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि फरशी पुसायची। आपण शहरात राहतो त्यामुळे आपल्याला गोमूत्र मिळणं शक्य नाही, तर आपण काय करायचं, त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून आपण ती फरशी थोडंसं टाकायचं, खडा मीठ, जे आपल्याला असं मोठं जे मीठ असतं ना खडा मीठ, ते त्याने आपण फरशी पुसून घ्यायची। ज्या हळद आहे त्याच्यामध्ये पण खूप नकारात्मकता शक्ती शोषून घेण्याची ताकद आहे, म्हणून आपण याने फरशी पुसून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला दुसरा कोणता उपाय करायचा आहे, याच्यानंतर आपल्याला दुसरा जो उपाय आहे तो आपल्या घराचा जो दरवाजा आहे, फ्रंट सुरुवातीचा आपण जिथून प्रवेश करतो आतमध्ये, त्याचा जो उंबरा आहे ना, त्या उंबऱ्यावरती आपल्याला तो पुसून स्वच्छ घ्यायचा। त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे। तर हे कसं करायचं, आपण हळद घ्यायची थोडीशी, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, जर गोमूत्र नसेल तर तुम्ही पाणी टाकू शकता, काहीच हरकत नाही, आणि पूर्ण उंबऱ्याला असं लावून घ्यायचं आणि उंबऱ्यावरती आपण एक स्वस्तिक काढायचं, जेणेकरून जी वाईट शक्ती आहे ती बाहेर जाईल। बाहेरची जी वाईट शक्ती आहे ती आपल्या घरात येणार नाही, घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल, घरातील वातावरण शुभ होईल, खूप चांगल्या प्रकारे शांततामय वातावरण होईल, आनंदमय वातावरण होईल आपल्या घरातील। त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे। मुलांसाठी आपण हा उपाय आहे तो सकाळी तुम्ही करू शकता, संध्याकाळी केला तरी चालेल। तुमची मुलं सकाळच्या पारी लवकर शाळेत जात असतील तर तुम्ही सकाळच्या पारी केला तरी चालेल, का तर अमावस्याही सकाळीच चालू होते लवकरात लवकर, त्यामुळे तुम्ही केली तरी चालेल, किंवा संध्याकाळी जरी करायचं असेल तरी करा। तर आपल्याला हा उपाय काय करायचा आहे, पिवळी मोहरी आहे ती घ्यायची, आपल्याला ती दुकानात मिळून जाईल, ती आणायची आणि आपल्या मुलांवरून 7 वेळा अशा प्रकारे ओळायची, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बोलत, आणि ओळून नंतर आपल्याला बोलायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या मुलांचे शरीर हे निरोगी राहावे, त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम अडीअडचणी येऊ नये, त्यांचे जीवन हे निरोगीमय व्हावे, सुख शांती समृद्धीने समृद्ध व्हावे, अशी आपण स्वामींना प्रार्थना करायची। आणि ती जी आपण पिवळी मोहरी जी हातात घेतलेली आहे ती डस्टबिनमध्ये टाकून द्यायची, कारण आपण शहरात राहतो त्यामुळे आपण ती बाहेर टाकून देऊ शकत नाही म्हणून, किंवा जर तुम्ही गावी असाल तर तुम्ही ती बाहेर नेऊन टाकली तरी चालेल, काहीच हरकत नाही। त्यानंतर आपल्याला आपल्या घरासाठी एक उपाय करायचा आहे, आपल्या घरातील सर्वांसाठी, आपल्या स्वतःसाठी, सर्वांसाठी हा उपाय करायचा आहे। तर तो उपाय काय आहे, तर तो आपण एक कोहळा आहे, तो कोहळा आहे तो बाजारातून आणायचा आहे, त्याला स्वच्छ धुवायचा आहे। धुतल्यानंतर त्याला आपण कपड्याने पुसून घ्यायचा आहे, सगळा ओलसरपणा त्याचाही करायचा। त्यानंतर तो एक असा पाट घ्यायचा, देवाच्या समोर बसायचं, पाट घ्यायचा, त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आणि त्यावरती तो कोहळा ठेवायचा। तो कोहळा आपण अशा पद्धतीने ठेवलेला असेल, ही जी बाजू आहे ती देवाची बाजू, तर देवाची जी ही बाजू आहे ह्या साईडला आपल्याला स्वस्तिक त्याच्यावरती काढायचं, तेही कुंकवाने, आणि ही जी माझ्याकडची जी बाजू आहे ना त्या बाजूला आपल्याला ओम काढायचा आहे अष्टगंधाने, अशा प्रकारे आपण काढायचं। त्याच्यानंतर त्याची पंचोपचारी पूजा करायची, हळदी कुंकू
अक्षदा व्हायच्या, फूल व्हायचं आणि धीप धूप त्याला दाखवायचं आणि त्याला आपण प्रार्थना करायची की माझ्या घरामधील जी वाईट नकारात्मकता शक्ती आहे ती सर्व काही तू याच्यामध्ये शोषून घे आणि माझ्या घरात सकारात्मकता व्हावी, माझ्या घरातील सर्व काही प्रॉब्लेम अडचणी दूर व्हावेत अशी प्रार्थना करायची. एवढंच नाही तर त्याच्यापुढेही अजून आपल्याला करायचं आहे. त्याच्यापुढे आपल्याला त्याच्याकडे ती शक्ती यायला पाहिजे ना, नकारात्मकता शक्ती शोषून घेण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं की 11 वेळा कालभैरव अष्टक बोलायचं आहे. त्याचबरोबर 11 वेळा अथर्वयुक्त वल्गा सूक्त बोलायचं आहे. त्या आपण कोहळ्याला हात द्यायचा आपला उजवा आणि बोलायचं, जेणेकरून यामध्ये ह्या स्तोत्राची जी शक्ती आहे ती त्याच्यामध्ये समाविष्ट होईल आणि तो जो कोहळा आहे तो मंत्रयुक्त होईल आणि आपल्या घरातील जी वाईट शक्ती आहे ती सर्व काही शोषून घेईल ती. म्हणून अशा प्रकारे त्याला मंत्रयुक्त करायचं आहे. नंतर त्या लाल कपड्यामध्ये बांधायचा तो आणि आपल्या दाराचा जो घराच्या बाहेर जो दरवाजाच्या मधोमध आपल्याला तो कोहळा बांधायचा आहे, जेणेकरून जी वाईट शक्ती आहे ती बाहेरची आहे, म्हणजे आपल्या घरात जर कोणी येताना बाहेरची वाईट शक्ती आली किंवा आपलं चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही काय अशी लोक असतात ह्या समाजात, तर त्यांची जी वाईट शक्ती आहे ती त्याच्यामध्ये शोषून घेतली जाईल आणि घरातील जी वाईट शक्ती आहे ती पण त्याच्यामध्ये शोषून घेतली जाईल. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे खूप छान राहील. घरातील सर्व काही प्रॉब्लेम अडचणी नक्कीच दूर होतील. हा उपाय खूप प्रभावशाली उपाय आहे. तुम्ही सर्वांनी नक्कीच हा उपाय करून बघा. त्यानंतर अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे, तो म्हणजे तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमची गाडी, तर त्यांच्या सुरक्षतेसाठी तो व्यवसाय चांगला चालावा, गाडीवरती कोणते अपघात असं काही म्हणजे अशा प्रकारचं काही होऊ नये यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला काय उपाय करायचा आहे की आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, आपला व्यवसाय आहे त्याच्यावरून आपण श्री स्वामी समर्थ म्हणत 7 वेळा उतरायचं आहे, तसं ओळायचं आहे नारळ. गाडीवरूनही तशाच प्रकारे करायचं आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आणि तो जो नारळ आहे तो आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा. हा झाला आपला व्यवसायासाठी गाडीसाठी उपाय. त्याचबरोबर अजून एक आपल्याला उपाय करायचा आहे आपल्या घरातल्या ह्याच्यासाठी, घरात वातावरण चांगले व्हावे. चांगले व्हावे म्हणजेच आपल्या घरात जर पितृदोष असेल किंवा आपल्या घराला पितृदोष लागू नयेत, आपले जे पितृ आहेत त्यांना संतुष्ट करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला आपल्या उंबऱ्यात म्हणजे आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला एक दिवा लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा दिवा लावला किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल. जर नसेल तर तुम्ही साधंही वापरू शकता, आपलं जे आहे नेहमीचं ते. असं काही कंपल्शन नाही की तुम्ही हेच वापरा तेच वापरा. पण जर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं जर वापरलं तर खूपच अतिउत्तम. जास्तीत जास्त करून तिळाचं जर वापरलं तर खूपच छान होईल. आणि हा दिवा लावताना आपण दक्षिणेला त्या दिव्याचं तोंड करायचं आहे आणि हा दिवा आपण प्रज्वलित संध्याकाळच्या वेळेला करायचा आहे, जेणेकरून आपले जे पितृ आहेत ते संतुष्ट होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील. हे सर्व जे मी तुम्हाला उपाय सांगितले आहेत हे सगळे जरी तुम्ही केले तरी चालतील किंवा तुम्हाला याच्यातील कोणताही एक उपाय करायचा असेल तरी करा. पण माझ्या मते हे सगळेच उपाय तुम्ही करावेत, कारण सगळेच उपाय खूप प्रभावशाली उपाय आहेत आणि हे उपाय तुम्ही करून बघा. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे अनुभव येईल, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जर आपला जो कोहळा आहे तो जर खराब जर झाला महिन्याच्या अगोदर तर तो आपण काढायचा आहे, फेकून द्यायचा आहे आणि नंतर पुढच्या येणाऱ्या अमावस्येला आपण नंतर दुसरा अशाच प्रकारे मंत्रयुक्त कोहळा तयार करायचा आणि बांधायचा. हा कोहळा खराब का होतो? का तर जी नकारात्मकता शक्ती खूप जर प्रमाणात जर झाली तर तो खराब होतो आणि जर कमी प्रमाणात जर असेल तर तो लवकरात लवकर खराब होत नाही. 2, 3, 4 महिने असं म्हटलं तरी तो चालतो. खराब झाला की तो मात्र काढून टाकून द्यायचा. मी जर ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला सर्वांना जर नक्कीच आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मी जी ही माहिती सांगितली ती तुम्ही ओरली तरी शेअर करा किंवा अशीही शेअर केली तरी चालेल.
श्री स्वामी समर्थ.